कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरियंटच्या महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे। हा नवा व्हेरियंट सौम्य असला तरीही आरोग्य विभागाने आपली यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी अशी सूचना आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या असून आयुष्यमान भारत योजनेच्या अंमलबजावणीचा देखील वेग वाढवण्याची सूचना यावेळी आमदार काळे यांनी दिली आहे। यावेळी नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शासकीय मदतीचे धनादेश देण्यात आले आहे। यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर, पंचायत समिती आरोग्य अधिकारी पंडित वागिरे, सौ कांडेकर, रवींद्र चौधरी आदी जण यावेळी उपस्थित होते। व्हेरियंट आलेला आहे JN.1, त्याच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेची काय काय तयारी आहे किंवा काय काय सूचना त्यांना आलेल्या त्याची माहिती आपण या ठिकाणी घेतली। तर मागच्या 2-3 जे काही लाट आल्या होत्या त्यामध्ये सर्व गोष्टी तर इथं आपल्या आहेतच, परंतु आता या नवीन व्हेरियंटच्या अनुषंगाने माझी सर्व नागरिकांना विनंती असेल आपण आपल्या काळजीसाठी आपण मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा। जे काही KYC आहे आयुष्यमान कार्ड मिळण्यासाठी ते बऱ्याच लोकांचे पेंडिंग आहे, तर KYC जर केली तर आपल्याला त्या कार्डचा लाभ मिळू शकेल, जेणेकरून 5 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आपल्याला त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळेल। याला मुदतवाढ जरी मिळाली असेल परंतु सर्वांनी लवकरात लवकर ते करून घ्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल। बाकी ज्या काही महसूल किंवा तहसील कार्यालयामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी हे थोडंसं आता ठीक आहे, कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, अनेक लोकांचा पदभार उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडे आहे, परंतु नागरिकांचे जे काही प्रश्न या ठिकाणी येत असतील त्याला वेळ देऊन जास्तीत जास्त प्रश्न कसे सुटतील याकडे भर कमी वेळामध्ये द्यावा अशा प्रकारची विनंती आहे। आणि नागरिकांना येणाऱ्या सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक आपण या ठिकाणी दिली पाहिजे। मास्कचा वापर तर सांगितलं त्यांनी, तर सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी। एक वेळेस काम नाही झालेलं चालेल, परंतु व्यवस्थित बोलल्यानंतर निश्चितपणाने एक माणसाला त्या ठिकाणी प्रत्येकाला स्वाभिमान असतो आणि त्याच्याशी व्यवस्थित बोलल्यानंतर एक ठीक आहे बाबा काम होईल, आज नाही झालं तर उद्या होईल, त्याच्यामुळं त्याला एक हे असतं का व्यवस्थित आपल्याशी बोललं गेलं, वागणूक मिळाली, म्हणून त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मॅडम आहे तहसीलदार, नायब तहसीलदार त्यांना आणि त्यांच्या पूर्ण यंत्रणेला त्या ठिकाणी केलेली, तसंच सर्व शासकीय सर्वच लोकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे अशी या निमित्ताने सूचना करतो। धन्यवाद। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।